सांगोला तालुक्यातील कडलासमध्ये उपसरपंच पदासाठी निवडणूक पार पडली. सत्ताधारी पॅनलकडून श्रीमती ताराबाई भारतमाने यांनी अर्ज भरला होता. विरोधी पक्षाकडून राहुल गायकवाड यांचा अर्ज भरण्यात आला होता. निवडणूक आभासी अधिकारी सरपंच दिगंबर बजनळ यांनी काम पाहिले. उपसरपंच पदाच्या निवडीवेळी श्रीमती ताराबाई भारतमाने यांना 10 मते मिळाली व राहुल गायकवाड यांना 7 मते मिळाली. सत्ताधारी पॅनलच्या श्रीमती ताराबाई भारतमाने यांनी हा विजय खेचत आणत आपल्या गळ्यात विजयाची माळ टाकली. तत्कालीन उपसरपंच नितीन गव्हाणे यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूक लागली होती. त्यांची सांगोला शेतकरी सुतगिरणीच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्यानंतर ही निवडणूक अत्यंत चर्चेची बनली होती. कडलासगावच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महिलेला उपसरपंचपद मिळाले आहे. यामुळे श्रीमती ताराबाई भारतमाने यांचे कडलासमध्ये सर्वस्तरातून कौतुक होत आहे. निवडीनंतर कडलासगावच्या रखडलेल्या विकास कामांची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असेल. सत्ताधारी पॅनलकडून गुलाल उधळत व फटाक्याची आतिषबाजी करत हा आनंद उत्सव साजरा केला.